नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी कारेकर. आज आपण आपला जो कोर्स चालू आहे, इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी, हा कोर्स आपण शिकतोय. त्यातला ब्लॉक नंबर 4 आपण सुरू करणार आहोत. आज आपण या ब्लॉक मधले 2 युनिट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातला पहिला युनिट आहे डेमोक्रेसी वर्सेस इकॉनॉमिक ग्रोथ आणि लिबर्टी वर्सेस सेन्सॉरशिप. असे 2 युनिट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. युनिट नंबर 11 आणि 12 असे युनिट नंबर आहेत. तर आपण त्यातलं एक एक युनिट बघूयात. तर त्यातला युनिट 11 मध्ये आपण 2 कन्सेप्ट, लोकशाही आणि आर्थिक विकास, म्हणजे लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी आणि इकॉनॉमिक ग्रोथ, यांचा एकमेकांशी काय संबंध आहे याची चर्चा आपण करणार आहोत. तर आता तुम्हाला लोकशाही विषयी आपण मागे बऱ्याच वेळेला बोललेलो आहोत. थोडीफार माहिती झालेली आहे की लोकशाही म्हणजे काय, ती कशी उदयाला आली वगैरे, असं सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळं वेळोवेळी याचे आपण रेफरन्सेस बघितलेले आहेत. तर लोकशाहीची संकल्पना मुळात अथेन्स म्हणजे ग्रीक सिटी स्टेट आहे, ग्रीक नगर राज्य, तिथे सुरू झाली. तर लोकशाही हा शब्द मूळ ग्रीक शब्द डेमोक्रेशिया या शब्दापासून त्याची उत्पत्ती झाली. आता डेमोक्रेटिया याचा अर्थ काय होतो की तो ग्रीक शब्द आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 शब्द एकत्र आहेत, डेमोस आणि क्रेटोस. या 2 शब्दांपासून मिळून तो डेमोक्रेटिया असा शब्द झालेला आहे. याचा अर्थ असा आहे, डेमोस म्हणजे लोक आणि क्रेटोस म्हणजे पॉवर, सत्ता. याचा अर्थ लोकांचे अधिराज्य असा त्याचा अर्थ होय. म्हणजे सगळ्यात आधी ही जी संकल्पना आहे ती ग्रीक नगरराज्य अथेन्स इथे सुरू झाली. म्हणजे आधी हे सुरू झालं की लोकांच्या हातात सत्ता गेली पाहिजे. पण आपण पूर्वी असंही बघितलंय की लोकशाहीमध्ये साधारणपणे असं दिसतं की असं दिसतं की लोकांकडे सत्ता अपेक्षित आहे. पण मग हे कसं करणार? तर ग्रीक नगर राज्य त्यांचे आकार छोटे छोटे असल्यामुळं तिथे प्रत्यक्ष लोकशाही शक्य झाली. मग जिथं आकाराने मोठी राज्य तिथं कसं आणायचं आहे? प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय होतं की लोक एकमेकांशी बोलू शकतात, मीटिंग घेता येते, काही निर्णयासाठी एक ग्रामसभा घेता येते, सभा घेता येते आणि निर्णय घेता येतात. पण जिथे लोकांची संख्या खूप आहे आणि राज्य आकाराने मोठे, तिथे हे कसं आपण करणार? तर एक लक्षात घ्या, तिथे प्रातिनिधिक स्वरूपाचं शासन प्रस्थापित केलं जातं आणि या प्रातिनिधिक शासनामध्ये लोक आपापले प्रतिनिधी निवडून देतात. मग हे प्रतिनिधी लोकांच्या वतीने कारभार बघतात आणि त्यांना एक ठराविक काळासाठी निवडून दिलं जातं. आणि जर त्यांचं काम समाधानकारक नसेल तर पुढच्या निवडणुकीच्या वेळेला ते त्यांना तिथे निवडून देत नाहीत आणि त्यांना परत बोलवतात किंवा बदलले जातात. काही ठिकाणी, स्वित्झर्लंड सारख्या ठिकाणी तर अनेक प्रत्यक्ष लोकशाहीचे डिव्हाइसेस मार्ग वापरले जातात. प्रतिनिधींना परत परत बोलवता येतं, प्लेबिसिट घेता येतं, सगळं करता येतं. 4 मार्ग आहेत तिथे. आणि मग आपल्याला लक्षात येईल की लोकशाही नांदवणं, रुळवणं हे तसं एवढं सोपं नाहीये. म्हणजे लोकशाही ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणं, लोकांचं अधिराज्य स्थापन करणं हे चिकिरीचं काम आहे. मग आता ही लोकशाही ही काय अचानक सुरू झालेली नाहीये, लक्षात घ्या. अचानक ती रुळलेली नाही, अचानक ही कन्सेप्ट रुळलेली नाही. तर ही कन्सेप्ट हळूहळू हळूहळू रुळत गेली. हिची सुरुवात जरी अथेन्स शहरामध्ये झाली तरी एक लक्षात घ्या
की ग्रीक नगर राज्यांमध्ये लोकशाही जेव्हा रुळायला लागली त्यावेळेला बघा तुम्ही की त्याच्यामध्ये फक्त तिथले पुरुष नागरिकच समाविष्ट होते. म्हणजे ग्रीक नगर राज्यांमध्ये स्त्रिया, गुलाम, परदेशी व्यक्ती यांना वगळलेलं होतं. त्यांची लोकशाही ही सीमित लोकशाही होती, मर्यादित लोकशाही होती. म्हणजे आणि ह्याच्यामुळेच त्यांना प्रत्यक्ष लोकशाहीची अंमलबजावणी करणं सोपं गेलं. हो की नाही? मग आता असं मनात विचार येईल तुमच्या की ह्याच्यामध्ये बहुसंख्य लोकांना त्यांनी गाळून टाकलं, वगळलं. याला लोकशाही म्हणायचं का? याला म्हणावं लागेल लोकशाही, कारण हा प्रयोग होता लोकशाहीचा. मग हळूहळू हळू लोकशाहीची ही कन्सेप्ट, ही संकल्पना किंवा विचार प्रणाली ही लोकप्रिय होत गेली आणि मग हळूहळू इतर देशांनी पण लोकशाहीची कल्पना स्वीकारली. मग हळूहळू इंग्लंडमध्ये लोकशाही, फ्रान्समध्ये लोकशाही, अमेरिकेत लोकशाही, अशा अनेक देशांमध्ये आपल्याला लोकशाही दिसायला लागली. पण एक बघा, इंग्लंडमध्ये सुद्धा लोकशाहीचा प्रवास राजेशाहीकडून लोकशाहीकडं असा एक दीर्घ पल्ल्याचा प्रवास आहे. आणि इंग्लंडमध्ये सुद्धा लोकशाहीमध्ये बायका आणि गुलाम किंवा परदेशी व्यक्ती यांना आधी स्थान नव्हतंच. फ्रान्सच्या लोकशाहीत तेच घडलेलं आहे. ठराविक लोकांना स्थान, अमेरिकेच्या लोकशाहीतही तेच घडलंय. मग याच्यातून आपल्याला काय दिसतं की लोकशाहीमध्ये ठराविक लोकांचंच राज्य दिसायला लागतं. मग या लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच समाविष्ट केलं जावं, सगळ्यांनाच प्रातिनिधिक रोल मिळावा. ओके, म्हणून याच्यामध्ये हळूहळू हळू बदल होत गेले. मग आपल्याला असं दिसेल की यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांनी लोकशाहीसाठी खूप लढा दिलेला आढळतो. इंग्लंड मधल्या स्त्रिया, फ्रान्स मधल्या स्त्रिया, अमेरिकेतल्या स्त्रिया यांना देश स्वतंत्र झाल्यानंतर बरेच वर्षांनी लोकशाहीमध्ये स्थान मिळालेलं आपल्याला दिसतो. म्हणजे त्यांना त्यांचं स्थान मिळवण्यासाठी लढा द्यावा लागलेला आहे. आता आपण तर म्हणतो इंग्लंड ही लोकशाहीची जननी आहे, पण तिथेही हीच परिस्थिती होती. म्हणजे हळूहळू हळू यांचं समावेशन इतर लोकांचं लोकशाहीत होत गेलं. फ्रान्समध्ये तेच घडलं, स्त्रियांना लढा द्यावा लागला. मग हळूहळू हळू स्त्रियांना त्याच्यामध्ये कुठंतरी घेतलं गेलं. अमेरिकेच्या बाबतीत तर अब्राहम लिंकन नाव ऐकून असाल तुम्ही. याची लोकशाहीची व्याख्या खूपच प्रसिद्ध आहे. म्हणजे अब्राहम लिंकनची प्रसिद्ध व्याख्या आठवा. लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. म्हणजे अब्राहम लिंकन हा लोकशाहीचा उदारमतवादाचा पुरस्कर्ता होता. मग अब्राहम लिंकनच्या आधी लोकशाही नव्हती का अमेरिकेत? होती. ती कागदोपत्री होती, पण ती सीमित लोकशाही होती. म्हणजे अमेरिकेत सुद्धा गुलामांना स्थान नव्हतं लोकशाहीमध्ये. म्हणजे अमेरिकेचा वॉशिंग्टन जो राष्ट्रपती होता तो गुलाम पाळणारा राष्ट्रपती म्हणून ओळखलं जायचं. बघा तुम्ही, म्हणजे अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा ही परिस्थिती होती. मध्ये सुद्धा लोकांना फुल फ्लेज राईट मिळालेले नव्हते. सर्व लोकांना हक्क नव्हते, तर काही ठराविक लोकांना हक्क होते. मग अमेरिकेत सुद्धा अशा पद्धतीने लोकशाही स्थापन झाली. एक लक्षात घ्या की लोकशाहीसाठी लढा, सगळ्यांचं समावेशन लोकशाहीत व्हावं म्हणून अमेरिकेला किंवा प्रत्येक लोकशाही देशाला खूप लढावं लागलेलं आहे. म्हणजे अमेरिकेत तर वंशभेद होता, वर्णभेद होता. आता हळूहळू इतके बदल होत गेले की अमेरिकेमध्ये एक निग्रो व्यक्ती अमेरिकेची राष्ट्रपती होणं दोनदा ही अमेरिकेमध्ये एक प्रकारे मोठी सामाजिक क्रांती म्हणता येईल.
त्याला सोशल रिव्होल्युशन किंवा खऱ्या अर्थाने सोशल डेमोक्रेसी स्थापन झाल्याचं ते उदाहरण आहे. पण हा प्रवास होण्यासाठी त्यांना इतकी वर्ष जायला लागली. लक्षात घ्या, अमेरिका कधी स्वतंत्र झाला? 1776 मध्ये ते त्यांचं सगळं झालं. इतकी वर्ष गेल्यावर ही घटना घडते. म्हणजे लोकशाहीची पाळंमुळं समाजात रुजणं ही काही सोपी गोष्ट नाही, असं लक्षात घ्या. आजही बघा, टॉपर पोझिशन्सला अमेरिका, इंग्लंडमध्ये स्त्रिया जरा अवघडच आहे असणं. नंतर कृष्णवर्णीय लोक असणं अवघड आहे, एक्सेप्शनली असतात. त्यामुळे लोकशाही ही कन्सेप्ट तशी व्यापक आहे आणि ती जशी राजकीय तत्व प्रणाली आहे तशी ती जीवन प्रणाली पण आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ती लाईफस्टाईल म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत ती राजकीय तत्व प्रणाली म्हणून यशस्वी होणार नाही, असं आपल्याला म्हणायला लागतं. मग या लोकशाहीची काय वैशिष्ट्य आहेत? कशामुळे आपण म्हणतो की एखादा देश लोकशाही पद्धतीचा आहे? तर एक तिथं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे घटनात्मक शासन असतं. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट असतं. राज्यघटना निर्माण करून तिथे शासन केलं जातं. राज्यघटनेमध्ये विशिष्ट सगळे नियमावली असते, कायदे असतात, त्यानुसार ते राज्य करावं अशी अपेक्षा असते. घटनेद्वारे नागरी स्वातंत्र्य, वैयक्तिक हक्कांची हमी दिलेली असते. म्हणजे राज्यघटनेचं संरक्षण पूर्णपणे नागरी स्वातंत्र्याला असते. आणि तर त्याचं कुठेतरी त्या हक्कांवरती पायमल्ली झाली तर तुम्ही त्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागू शकता, असे त्याला संरक्षण दिलेलं असतं. शिवाय लोकशाहीमध्ये सत्ता संतुलनाचं महत्व असतं. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. म्हणजे शासनाची कोणतीही एक कार्यकारी सत्ता ही दुसऱ्या सत्तांपेक्षा वरचढ होऊ नये अशी कुठेतरी तरतूद केलेली आपल्याला आढळते, बरं का. म्हणजे नाहीतर काय होईल, कार्यकारी सत्ता, कायदे मंडळाची सत्ता, न्यायमंडळाची सत्ता, कुठेतरी संतुलन साधलं गेलं पाहिजे. नियमित निवडणुका होतात, हे लोकशाहीचं अजून एक वैशिष्ट्य. रेग्युलर इलेक्शन्स, फ्रिक्वेंट, त्याची फ्रिक्वेन्सी मेंटेन केली जाते. नाहीतर काही ठिकाणी काय होतं, वर्षानुवर्षी इलेक्शनच होत नाहीत. एकदा निवडून आलेल्या व्यक्तीच 20-20, 25-25 वर्ष त्या पदांवरती असतात. शिवाय राजकीय अनेक सत्तावाद असतात. म्हणजे काय? म्हणजे अनेक सत्तावाद म्हणजे विविध समाजामध्ये जे वेगवेगळे गट असतात त्या प्रत्येक गटाकडे काही राजकीय सत्ता गेलेली असते. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण आपल्याला इथं अपेक्षित आहे. पक्ष पद्धती असते, म्हणजे वेगवेगळ्या विचार प्रणाली असणारे पक्ष असतात आणि त्यामुळे त्याची मजा येते. नागरी समाज असतो, सिव्हिलाइज्ड अशी सोसायटी असते, सुसंस्कृत सोसायटी असते, शिस्तबद्ध सोसायटी असते, भांडवलशाही व खाजगी अर्थव्यवस्था, हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला दिसता येईल. म्हणजे अशी लोकशाहीची वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. मग आता यानंतर आपण असं बघूया, आपल्याला या युनिटमध्ये बघायचं लोकशाही आणि आर्थिक विकास यांचा काय संबंध आहे. मग आर्थिक विकास आणि लोकशाहीचा काय संबंध आहे, तर लोकशाही कन्सेप्ट आपण बघितली, आता आर्थिक विकास ही कन्सेप्ट बघूया. तर आर्थिक विकास म्हणजे ज्यामध्ये राष्ट्राच्या संपत्तीत भर पडते, त्यात वस्तू व सेवांचे बाजारी मूल्य वाढते, त्याला आर्थिक विकास म्हणतात. आर्थिक विकासावर काही घटकांचा प्रभाव पडतो. तो कुठला? तर नैसर्गिक साधन संपत्ती. म्हणजे एखाद्या देशामध्ये तर नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर असेल, विपुलता असेल, तर आपोआपच त्या देशाचा विकास होणं सोपं जातं. जर देशाला कुणावर तरी अवलंबून राहायचं असेल,
सतत वस्तू आयात कराव्या लागत असतील तर त्या देशाचा विकास खुंटतो. पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर पाहिजे. म्हणजे या सेवा पुरवण्यासाठी त्यांच्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे देशाकडे. म्हणजे कारखानदारी पाहिजे, जमीन पाहिजे वगैरे. कामगारांची उपलब्धता हे अतिशय महत्वाचं आहे की कुशल कामगार उपलब्ध असले की देशाचा विकास लवकर होतो. आज आपण काही देशांमध्ये बघतो की सगळं काही आहे पण कामगारच नाहीयेत चांगले कुशल कामगार. मग त्यांना मग दुसऱ्या देशामधून कामगार आणावे लागतात आणि मग त्यांचे देश चालवावे लागतात. आता याची उदाहरणं मी फार देत नाही. ऑस्ट्रेलियात बघा माणसं बाहेरून आयात करतात, अमेरिकेमध्ये का कॅनडामध्ये. म्हणजे कसं आहे तिथं सगळं आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, पायाभूत सुविधा आहे, टेक्नॉलॉजी आहे, पण कामगार कुशल उपलब्ध नाही. त्यामुळे देशात कुशल कामगार असणं हे अतिशय महत्वाचं आहे. चांगलं मनुष्यबळ असणं महत्वाचं आहे. तंत्रज्ञान हा पण एक महत्वाचा घटक आहे की देशामध्ये तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं असायला पाहिजे. त्याशिवाय देशामध्ये आर्थिक विकास होत नाही. तंत्रज्ञानासाठी जर तुम्ही दुसऱ्या देशावर अवलंबून राहत असाल तर त्याचा उपयोग नाही. आता उदाहरण भारताचं घ्या. आपल्याकडे कुशल कामगार आहेत पण तेवढं हाय क्वालिटी तंत्रज्ञान आहे का? उत्तर नाही असं येतं. आपल्याला अजूनही दुसऱ्या देशांची मदत घ्यावी लागते. मग राजकीय स्थैर्य हा एक घटक आहे. पॉलिटिकल स्टॅबिलिटी म्हणजे एखाद्या देशाचं राजकीय स्थैर्य नसेल तर इतर घटक जरी असले तरी उपयोग होत नाही. कारण राजकीय स्थैर्य नसल्यामुळे राजकारणी लोकांचे निर्णय सतत बदलत असतात आणि सतत भूमिका बदलते आणि मग त्याच्यामुळे कुठल्याही निर्णयांची अंमलबजावणी करणे अवघड होते. आणि म्हणून राजकीय स्थैर्य असणं त्या देशात आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे आर्थिक विकास हा या घटकांवरती अवलंबून असतो. आता आपण या दोन कन्सेप्ट बघितले, लोकशाही आणि आर्थिक विकास. या दोन संकल्पनांमध्ये काय फरक आहे किंवा काय संबंध आहेत? याच्यामध्ये काय झालंय की दोन विचार प्रवाह आहेत. एक म्हणजे काय आहे की एक गट असा आहे की त्यांचं म्हणणं लोकशाही व आर्थिक विकास हे एकमेकांवर अवलंबून नाहीत असा एक पूर्ण विचार असलेला गट आहे. यात काही तज्ज्ञ मंडळी ते म्हणतात की लोकशाही आर्थिक विकासासाठी योग्य नाही. अधिक राजकीय हक्कांमुळे विकास प्रक्रिया मंदावते. आता याच्यात मुद्दा असा आहे की तुम्ही लोकांना अधिक पॉवर्स दिल्या, हक्क दिले की ते हक्क एन्जॉय करत राहतात आणि मग त्यांची कर्तव्य तितकी व्यवस्थित पार पाडण्यात कदाचित कमी पडतात आणि म्हणून विकास प्रक्रिया मंदावते. राष्ट्र जितके अधिक बळकट तितकी लोकशाही बळकट असते. आर्थिक दुरावस्था लोकशाहीला खिळखिळी करते. म्हणजे देशामध्ये जर आर्थिक दुरावस्था असेल तर ती लोकशाहीची खिळखिळी होते. पूर्व आशियाई देशांमध्ये विशेष आर्थिक विकास होतो. विकासासाठी बदल आवश्यक आहे व बदलामुळे मतदारांवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणजे जर विकास पाहिजे असेल तर बदल केले पाहिजेत आणि बदलांमुळे कदाचित मतदार नवीन बदलांना सामोरं जायला तयार नसतात. त्यामुळे जे शासन मतदारांवर अवलंबून आहे ते पुढील निवडणुकीत मतदारांना अडचणीत आणू शकतात. म्हणजे बदल सहन नाही झाले तर ते मतदार काय करतात? विरोधात जातात. आता चीन आणि तैवानमध्ये ज्या सुधारणा झाल्या, सुधारणा झाल्या त्यामुळे सिंगापूरमध्ये भारतापेक्षा खूप उच्च प्रतीचा विकास झालाय. पण त्याला ली हायपोथेसिस असं म्हणतात.
राजकीय व्यवस्थेची ती एक महत्वाची चाचणी आहे. म्हणजे त्या व्यवस्थेने बहुसंख्य लोकांच्या राहणीमानाचा दर्जा किती उंचावला आहे. या विचार प्रवाहानुसार नागरी आणि राजकीय हक्क आर्थिक विकासानंतर मिळतात. लोक राजकीय हक्कांपेक्षा विकासाला महत्व देतात. राजकीय स्वातंत्र्य ही पश्चिमेकडील कल्पना आहे, तर आशियाई देशात सुव्यवस्था व शिस्त महत्वाची आहे. यात पारदर्शक व जबाबदार शासनापेक्षा कार्यक्षम व स्थिर शासन महत्वाचे आहे. लक्षात घ्या, लोकांना त्यांचे हक्क, स्वातंत्र्य हे पाहिजे असण्यापेक्षाही त्यांना विकास महत्वाचा वाटतो. ओके, म्हणजे त्यांचं म्हणणं की ते थोडं दुर्लक्ष करतील, थोडे हक्क कमी मिळाले तर, पण बेसिक मूलभूत गोष्टी त्यांना मिळणं हे आर्थिक विकास झाला तरच शक्य आहे, म्हणून ते त्याला महत्व देतात. राजकीय स्वातंत्र्य ही पश्चिमेकडील कल्पना आहे, तर आशियाई देशात सुव्यवस्था व शिस्त, म्हणजे मुळात स्वातंत्र्य ही कल्पना पाश्चिमात्य आहे, तर आशियाई देशांमध्ये स्वातंत्र्य या कल्पनापेक्षा सुव्यवस्था शिस्त महत्वाची आहे आणि पारदर्शक जबाबदार शासनापेक्षा कार्यक्षम व स्थिर शासन महत्वाचे आहे, असं लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक देशामध्ये वेगळ्या गोष्टीला महत्व आहे. काही ठिकाणी स्वातंत्र्य महत्वाचं, तर काही ठिकाणी सुव्यवस्था शिस्त महत्वाची. आता एक असा वेगळा विचार प्रवाह आहे, त्याचं काय म्हणणं आहे की लोकशाही व आर्थिक विकास सुसंगत आहे. हा जो गट आहे विचार करणारा, लोकशाहीमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की आर्थिक विकास व सांस्कृतिक विकासासाठी अधिक संधी असतात. म्हणजे यांचा विचार हा पूर्ण वेगळा आहे. त्यांचा ना आर्थिक विकास आणि सांस्कृतिक विकासासाठी अधिक चांगल्या संधी असतात. विकासाची फळं अधिक चांगल्या रीतीने वितरित होतात. भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होते, असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे लोकशाहीला आर्थिक विकास पूरक आहे, एकमेकांना पूरक आहे, दोन्ही कल्पना असं म्हणतात. आणि त्यांचं म्हणणं विकासाची फळं सगळ्यांनाच चांगल्या रीतीने डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होईल. मिल्टन फ्रीडमन सारखे अभ्यासक हे अधिक हक्कांमुळे विकासाच्या अधिक संधी विकसित होतात. तर काही विचारक लोकशाही आर्थिक उदारमतवाद होतो, शाश्वत विकास होतो. ज्या देशांची वाटचाल बिगर लोकशाहीकडून लोकशाहीकडे होते, त्यांच्या आर्थिक विकासाचा दर अधिक असतो. म्हणजे ज्यांच्याकडे पूर्वी लोकशाही नव्हती पण ते लोकशाही त्यांनी स्वीकारली, त्यांच्याकडे जास्त जलद गतीने आर्थिक विकास होतो, अशी या गटाचं ऑब्झर्वेशन आहे. अमर्त्य सेन हा प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहे. त्याच्या मते आर्थिक विकासासाठी लोकशाही ही पूर्वअट आहे. तर ही प्री कंडिशन आहे आर्थिक विकासासाठी लोकशाही, कारण लोकशाही तुम्ही दिली तरच आर्थिक विकास होईल. सिंगापूर व चीनचे उदाहरण घेऊन आपण त्यातून निष्कर्ष काढू शकत नाही. तर तो एक वेगळं उदाहरण देतो. तो म्हणतो आफ्रिकेतील बोस्टवानाचे उदाहरण घ्या, तिथं खूपच आर्थिक विकास झालाय. बोस्टवाना हे त्या देशातील लोकशाहीचे उदाहरण आहे. आर्थिक विकासामुळे अनेक संस्था निर्माण होतात. उदाहरणार्थ कायदेशीर संस्था, बाजारपेठ, शिक्षण संस्था, आरोग्य, अशा अनेक गोष्टी आर्थिक विकासामुळे विकसित व्हायला लागतात. आरोग्य सेवा विकसित होते, लोकांना विविध सेवा मिळतात, आरोग्य विषयक, शिक्षण विषयक. आणि म्हणून या गटाच्या म्हणण्यानुसार लोकशाही आणि आर्थिक विकास सुसंगत आहेत, असं यांचं म्हणणं आहे. मग आता आपण असं बघूयात
याच्यामध्ये वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. आपण मगाशी पाहिलं की असं बघितलं की अ, ज्या आशिया आफ्रिका खंडातल्या देशांनी ब्रिटिश वसाहतींपासून सुटका मिळवली की नाही, स्वातंत्र्य मिळवलं, त्यांनी सुरुवातीला लोकशाही असावी अशी भूमिका घेतली होती. पण नंतर बघता बघता ते देश हुकुमशाही देशांमध्ये समाविष्ट झाले. म्हणजे याच्यामध्ये आपण अनेक उदाहरणं घेऊ शकतो. पाकिस्तान घेऊ शकतो, इंडोनेशिया घेऊ शकतो, म्यानमार घेऊ शकतो. याचं कारण लोकशाही स्वीकारणं आणि तिची अंमलबजावणी करणं हे सोपं नाहीये. त्या देशात जर आर्थिकदृष्ट्या विकासच झालेला नसेल तर अशा देशात लोकशाही टिकवणं नांदवणं हे सोपं नाहीये. आणि म्हणून अशा देश बघता बघता अधिकारवादी देशांमध्ये कन्वर्ट होऊन जातात. ओके, तर अशा पद्धतीने आपण या दोन संकल्पनांचा काय संबंध आहे ते बघितलं. या दोन्ही संकल्पना एकमेकांशी संबंधित आहेत आणि यांचा या दोन्ही संकल्पनांचा संबंध आहे की नाही याच्यामध्ये पूर्णपणे भिन्न असा मतप्रवाह आपल्याला दिसतो. तर आता आपण काय करूया, याच्यातलं पुढचं जे युनिट आहे, युनिट नंबर 12 ते घेऊयात. तर हे 12वं युनिट जे आहे ते आहे स्वातंत्र्य विरुद्ध सेन्सॉरशिप. जरा वेगळा वाटतोय ना हा विषय. इकडं स्वातंत्र्य आणि इकडं सेन्सॉरशिप म्हणजे बंदी. याचा काय संबंध आहे किंवा एकमेकांवर अवलंबून आहेत का, काय इम्प्लाइड आहेत ते आता आपल्याला बघायचंय. आता याच्यामध्ये सुद्धा दोन कन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या, स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिप. तर ते दोन्ही कन्सेप्ट बघू आणि त्यांचा एकमेकात काय संबंध आहे आपण तसं बघूयात. तर स्वातंत्र्याचा अर्थ काय, व्यक्तीच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्याची गरज आहे. स्वातंत्र्याचे अनेक अर्थ आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्याला मल्टीफॅसेट कन्सेप्ट असं म्हणतो ते, की अनेक त्याचे पैलू आहेत. एक तर फ्रीडम आणि लिबर्टी हे अनेकदा एकाच अर्थाने वापरले जातात. तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये थोडा फरक आहे की त्यांचे अर्थ जरी एक असले ना तरी थोडासा फरक येतो. आपण थोडासा बघूयात की फ्रीडम म्हणलं ना की त्याच्यात ती एक अम्ब्रेला आहे की त्याच्यात अनेक प्रकारची स्वातंत्र्य येतात, मोठी अम्ब्रेला आहे, अनेक गोष्टी त्यात कव्हर होतात. तर लिबर्टी ही थोडीशी संकुचित कल्पना आहे. यात राजकीय व कायदेशीर स्वातंत्र्य येतात. म्हणजे ही लिमिटेड कन्सेप्ट आहे, लिमिटेड आस्पेक्ट आहे. आणि फ्रीडम हाचा आस्पेक्ट थोडा मोठा आहे. लिबर्टी हा शब्द मुळात लॅटिन शब्द लिबर या शब्दापासून आलेला आहे. तर लिबर याचा अर्थ काय होतो की बंधनांचा अभाव. म्हणजे आता याचा अर्थ बघितला पाहिजे की बंधनांचा अभाव असा अपेक्षित आहे का, काय. तर GDH कोलच्या मते व्यक्तीला कोणतेही बाह्य अडथळे न येता तिचे स्वातंत्र्य उपभोगता आले पाहिजे. अगदी सुव्यवस्थित समाजात सुद्धा अनिर्बंध स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. म्हणजे ही संकल्पना जी आहे लिबर्टी किंवा स्वातंत्र्य, त्याचं GDH कोलच्या मते काय की अगदी चांगल्या समाजात सुद्धा अनिर्बंध स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. ओके, म्हणजे 100% लिबर्टी असं मिळत नाही. स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव असा नसून योग्य ती बंधने होत. म्हणजे बघा इथे खोच काय की मुक्त असा नसून योग्य त्या बंधनांमध्ये तुम्ही तुमची स्वातंत्र्य उपभोगलं पाहिजे. महात्मा गांधी सुद्धा म्हणतात की स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव नसून व्यक्तिगत विकासासाठीची परिस्थिती होय. म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ काय की नो रिस्ट्रिक्शन्स असा नाही, तर
व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक ती परिस्थिती असणं म्हणजे स्वातंत्र्य उपभोगता येईल, असा त्याचा थोडासा अर्थ आहे. तर बर्लिन याने त्याच्या टू कन्सेप्ट ऑफ लिबर्टी या पुस्तकात सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्यामधला फरक सांगितला आहे. म्हणजे आता परत आपल्याला असं वाटेल सकारात्मक स्वातंत्र्य नकारात्मक स्वातंत्र्य काय प्रकार आहे हा, तर तो आता थोडासा बघूयात आपण. नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे राज्याच्या अनावश्यक हस्तक्षेपापासून स्वातंत्र्य अनावश्यक हस्तक्षेपापासून स्वातंत्र्य. तर सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे राज्याने करण्याच्या सकारात्मक कृती होय. म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य जे ते राज्याला व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणं लुडबुड करणं यापासून थांबवते. आणि सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे राज्याने व्यक्तीसाठी काही करणं अपेक्षित असतं ते होय. तर रुसोच्या मते मनुष्य बुद्धी प्रामाण्यवादी आहे व त्याच्या प्रक्रियेतील सहभागामुळे नकारात्मक स्वातंत्र्य तो उपभोगू शकतो. आता रुसो एक वेगळाच विचार मांडतोय. तो मनुष्य हा रॅशनल प्राणी म्हणतो आणि त्याचा सहभाग घेण्याची जी पद्धत आहे याचे काही डिसिजन मेकिंग मधला निर्णय प्रक्रियेतील सहभागामुळे तो सकारात्मक स्वातंत्र्य उपभोगू शकतो. यातून तो सामूहिक ह्या कल्पना मांडतो. म्हणजे आता रुसोचा बघा तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने तो विचार मांडतोय की व्यक्तीने निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि तो सामूहिक ह्या मांडतो. सामूहिक ह्या म्हणजे जी समाजासाठी तुमची चांगली बुद्धी चालते ती. दोन प्रकारच्या बुद्धी असतात, एक वैयक्तिक आणि सामाजिक. तर इथे तो सामाजिक बुद्धीचा विचार करतो. नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये व्यक्ती तिच्या इच्छेनुसार वागू शकते. नकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते ॲडम स्मिथ, रिकार्डो, जॉन लॉक, बेंथॅम, हाईक, नोझिन, बर्लिन असे आहेत. हा सगळा गट नकारात्मक स्वातंत्र्याचा विचार करतो. तर सकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते कोण आहेत? ग्रीन, हॉब्सहाउस, लास्टी, अर्नेस्ट बार्कर, सी.बी. मॅकफर्सन हे आहेत. हे सगळे सकारात्मक स्वातंत्र्याचे विचार करते. जेम्स मिल याने स्वतःशी व दुसऱ्यांशी संबंधित कृती असा फरक केलेला आहे. म्हणजे जेम्स मिलने दोन टाईपच्या ऍक्शन सांगितल्यात माणसाच्या, एक सेल्फ रिलेटेड अँड अदर रिलेटेड. म्हणजे प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय तर वेगवेगळ्या पद्धतीने विचार करते असं आपल्याला दिसतंय. अमर्त्य सेनच्या मते स्वातंत्र्य म्हणजे मानवी क्षमतेचे विस्तारीकरण होय. बघा ह्याचं वेगळंच एक्सप्लेनेशन आहे की त्याचं काय म्हणणं आहे की मानवामध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात, कॅपॅसिटीज असतात आणि त्याचं एनलार्जमेंट करणं म्हणजे स्वातंत्र्य होय. तर सेनच्या मते विकासासाठी स्वातंत्र्य आवश्यक असते. म्हणजे विकास पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. आणि स्वातंत्र्याच्या मार्गातील मोठे अडथळे उदाहरणार्थ गरिबी, दहशत, आर्थिक अडथळे, सामाजिक खच्चीकरण, सार्वजनिक सुविधांचा अभाव दूर केला पाहिजे. ओके. म्हणजे स्वातंत्र्य जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, उपभोगायचं असेल तर त्याच्यातले कुठले अडथळे आहेत? गरिबी म्हणजे आधी दारिद्र्य निर्मूलनासाठी काही राज्यांनी पावलं उचलली पाहिजेत. दहशतवादी ज्या गोष्टी आजूबाजूला चालतात त्याच्यामुळे स्वातंत्र्य उपभोगायला त्रास होतो.
आर्थिक अडथळे ते दूर केले पाहिजेत. बेरोजगारी वगैरे आर्थिक अडथळे आहेत. सामाजिक कच्चीकरण म्हणजे समाजामध्ये जे हिंसाचार चालले, हल्ले होतात, या सगळ्यामध्ये माणूस स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. सार्वजनिक सुविधांचा अभाव किंवा अशा वेळच्या वेळी सुविधा मिळत नाहीत, अशा गोष्टी आपण दूर केल्या पाहिजेत, असं याच्यामध्ये विचार मांडलाय. आता आपण पुढचा एक मुद्दा बघूयात की प्राचीन उदारमतवाद हा व्यक्तिवादाशी जोडला आहे. जुनाट विचारांचा सामना हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे यात स्वतंत्र व बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तीची अपेक्षा आहे. यात व्यक्तिगत स्वातंत्र्यावर बंधनांचा अभाव होय. म्हणजे कसं आहे की व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती कुठलीही बंधन इथे अपेक्षित नाही. राज्याच्या अधिकारावरती मर्यादा येतात. आर्थिकदृष्ट्या निर्हस्तक्षेप होय. म्हणजे राज्यांनी कुठेही व्यक्तीच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करता कामा नये. राज्य व समाजाकडून हस्तक्षेप नको. ग्रीनच्या मते स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव नसून काही करण्याची सकारात्मक ऊर्जा आहे. म्हणजे ग्रीनचे विचार थोडे वेगळे दिसतात. पण याच्यामध्ये असं आहे की स्वातंत्र्यावरील विचार हे मुख्य म्हणजे जेस मिल याने स्वातंत्र्यावरती विचार मांडलेले दिसतात. त्याचं एक पुस्तक आहे ऑन लिबर्टी म्हणून, 1859चं पुस्तक आहे, त्या साली निघाले. हे पुस्तक स्वातंत्र्य संकल्पनेवरती महत्वाचे काम आहे. याच्यात मिल असं म्हणतो की स्वातंत्र्याशिवाय व्यक्तीचा विकास अशक्य आहे. म्हणजे स्वातंत्र्य असल्याशिवाय व्यक्तीचा विकासच होणार नाही. विचारांचे व अभिव्यक्तींचे स्वातंत्र्य हे अपेक्षित आहे. अधिकाधिक लोकांचा आनंद याच्यामध्ये अपेक्षित आहे. ओके, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त आनंद मिळवता आला पाहिजे. ग्रेटेस्ट प्लेजर ऑफ ग्रेटेस्ट नंबर असं तो म्हणतो. म्हणजे मिलचे विचार हे याच्यामध्ये अतिशय मूलभूत असे मांडले गेलेले आहेत. पण मिलच्या विचारांवरती आपण असं बघतो की जेरेमी बेंथॅमचा प्रभाव आहे. जेरेमी बेंथॅम हा उपयुक्ततावादी विचारवंत होता. मग आपण बघतो अधिकाधिक लोकांचा आनंद म्हणजे तुम्ही इथं लक्षात घ्या की समाजातले काही लोक स्वातंत्र्याशिवाय किंवा आनंदाशिवाय राहतात, असं त्याच्यात आलं की नाही. तर आपल्याला असं अपेक्षित आहे का स्वातंत्र्य की एखादा समाजातला एक छोटा भाग स्वातंत्र्याशिवाय राहिला तर चालेल असं आहे का? तर नाही. म्हणजे मिलचे विचार सुद्धा थोडेसे एकांगी, थोडे अर्धवट असे आपल्याला वाटते. लक्षात येते? असं चालणार आहे का की समाजातला एक सेक्शन आनंदाशिवाय राहतोय? असं नाही चालणार. तर आपल्याला सगळ्यांचाच आनंद साधायचा आहे, सगळ्यांचाच स्वातंत्र्य साधायचंय, असा त्याचा अर्थ आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं की स्वातंत्र्याचे वेगवेगळे पैलू बघितले, स्वातंत्र्याविषयी वेगवेगळ्या व्यक्ती काय काय म्हणतात ते बघितलं, आणि स्वातंत्र्य ही अतिशय महत्वाची कल्पना आहे. मग आता याच्याशी रिलेटेड एक दुसरी संकल्पना आपण बघूयात, ती म्हणजे सेन्सॉरशिप संकल्पना. हा शब्द तर परवलीचा शब्द आहे. आपल्याला अनेक ठिकाणी हा शब्द ऐकायला मिळतो, सेन्सॉरशिप. म्हणजे सेन्सॉर बोर्डाने सिनेमा मान्य केला, केला नाही,
असं अनेक प्रकारची वाक्य आपण नेहमी ऐकतो. तर सेन्सॉरी कन्सेप्ट काय आहे हे आपण आता बघूयात. ही एक संकल्पना आहे आणि ती कशी उदयाला आली ते आपण बघूयात. ही संकल्पना इसवी सनापूर्वी 443 मध्ये रोममध्ये उदयाला आली. इसवी सनापूर्वी 443 म्हणजे ही किती जुनी संकल्पना आहे बघा. याच्यामध्ये काय अपेक्षित होतं बघा. यात लोकांच्या नीतिमत्ता व संस्कारांवर नियंत्रण ठेवणे अपेक्षित होते. एक साधी गोष्ट अपेक्षित होती याच्यामध्ये, नीतिमत्ता आणि संस्कारांवरती नियंत्रण ठेवणं. यातूनच आधुनिक संकल्पना आली. यात सार्वजनिक कृतींचे परिणाम, मर्यादा घालणे, बंदी घालणे असं अपेक्षित आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही पब्लिक गोष्टी चालल्या आहेत पब्लिक लाईफ मध्ये, त्याचं परीक्षण करणे, मर्यादा घालणे, बंदी घालणे, कधी स्टे बसवायचा, कधी लिमिट घालायच्या, असं अपेक्षित आहे. समाजातील माहितीच्या व कल्पनांच्या प्रसाराला स्थगित करणे किंवा नियंत्रित करणे याला सेन्सॉरशिप म्हणतात. कळस किती सोपी व्याख्या आहे सेन्सॉरशिपची. याचा वापर राज्य व समाज स्वतःची सत्ता राखण्यासाठी करतो. म्हणजे सेन्सॉरशिपचा वापर सर्रास राज्य किंवा समाज स्वतःची सत्ता राखण्यासाठी करतो. आणि या सेन्सॉरशिप वरती संस्कृतीचा परिणाम असतो. समाजात काय स्वीकारले जाईल हे संस्कृती ठरवते. म्हणजे व्यक्तीची जी संस्कृती असते ती ज्या संस्कृतीमध्ये वाढते, ती संस्कृती त्या व्यक्तीला सांगते की समाजात हे स्वीकारलं जाईल, हे स्वीकारलं जाणार नाही. म्हणजे तुमची संस्कृती नकळत सेन्सॉरशिप वरती परिणाम करते. याशिवाय धार्मिक संस्था, शासन प्रकार, बाजारपेठ यांचाही प्रभाव पडतो. म्हणजे व्यक्ती कुठल्या धर्मात जन्माला आली, तिच्या आजूबाजूला कुठल्या धर्माचे लोक राहतात, ती कुठल्या शासन प्रकारात राहतीये, बाजारपेठेत कुठल्या वावरतीये, याचाही प्रभाव कुठेतरी पडत असतो. म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, संस्कृती, धार्मिक संस्था, शासन प्रकार, बाजारपेठ, ह्या कळत नकळत कुठंतरी सेन्सॉरशिपचं काम करत असतात. लक्षात येतं, हे सेन्सॉरशिप वरती परिणाम करणारे घटक आहेत. आता आपण अगदी पूर्वीचं बघूयात. सुरुवातीचं अगदी खूप पूर्वीचं आठवा थोडस. तर सुरुवातीला तर असं दिसतं की युरोपमध्ये रोमन कॅथोलिक चर्चचा प्रभाव आपल्याला खूप दिसतो. आणि मग काय झालं की ते सगळं धर्मगुरूंचं राज्य होतं वगैरे वगैरे वगैरे. आणि ते धर्मगुरू जे सांगतील त्याच्या जरा जरी कुणी विरोधात बोललं ना की त्या व्यक्तीला कठीण प्रसंगाला तोंड द्यायला लागायचं. हे तुम्हाला थोडंसं आठवत असेल. आणि म्हणून त्या रोमन कॅथोलिक पंथाला विरोध करण्यासाठी म्हणून जे उभे राहिले सुधारक, ते म्हणजे प्रोटेस्टंट लोक, की जे विरोधक आहेत त्यांचा प्रोटेस्टंट पंथ असा, हे सुधारक ख्रिश्चन झाले. तर आता तुम्ही बघा, या काळामध्ये रोमन कॅथोलिक चर्चच्या काळामध्ये गॅलिलिओ सारखा शास्त्रज्ञ, तुम्ही आठवत असताय गॅलिलिओ, त्याला कठीण प्रसंगाला तोंड द्यायला लागलं. गॅलिलिओला सगळ्यांनी चुकीचंच ठरवलं. म्हणजे असं आहे की प्रस्थापित तत्वाच्या विरोधात जो कोणी बोलेल, जो कोणी वेगळं सांगेल, ती व्यक्ती शत्रू वाटते.
लक्षात घ्या. म्हणजे गॅलिलिओला असं का बरं वेळ आली? रोमन कॅथोलिक चर्चचा प्रभाव, त्यानंतर कारण तो ज्या बॅकग्राऊंड मध्ये गॅलिलिओ त्याची तत्व सांगत होता, तो कॅथोलिक चर्चच्या प्रभावाच्या काळात सांगत होता. आणि गॅलिलिओ हा शास्त्रीय तत्व सांगत होता की जी त्यावेळेच्या समाजाला पचणं अवघड होतं. लोकांनी त्यालाच वेडा ठरवला की नाही? आठवत आहे तुम्हाला? याचं कारण तुम्ही प्रस्थापित तत्वांचे पेक्षा वेगळं काहीतरी सांगताय. यानंतर फ्रेंच राज्यक्रांती आली. त्याच्यात सुद्धा काय झालं? 1779 साली त्याच्यात सुद्धा लोकांनी काय केलं? स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची मागणी केली. याचं कारण फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधीचा जो समाज होता सगळा, तो सगळा विषमतेवर आधारित होता. लोकांना स्वातंत्र्य नव्हतं, इक्वालिटी नव्हती, समाजामध्ये वेगवेगळे स्तर अस्तित्वात होते. आणि पोप, राजा, जमीनदार, लँडलॉर्ड्स हे म्हणतील तो कायदा, प्रदेशानुसार कायदे बदलत होते. आणि म्हणूनच तर फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि लोकांनी या गोष्टींची मागणी केली, स्वातंत्र्य, समता, बंधुता. यानंतर आला हिटलरचा काळ. आता हिटलर आणि मुसोलिनीचा काळ थोडासा आठवा. त्यांनी काय केलं? फॅसिस्ट नाझिझम वगैरे आठवत आहे का? थोडस फॅसिझम, नाझिझम. त्यांनी असं केलं की लोकांच्या मनावरतीच नियंत्रण करून सत्ता गाजवली. म्हणजे सेन्सॉरशिप कुठे गाजवली त्यांनी? लोकांच्या मनावरतीच ताबा ठेवला. म्हणजे तुम्ही फॅसिझम, नाझिझम विषयी जर खूप वाचलं असेल तर असं दिसतं की त्या काळात संपूर्ण जादू या फॅसिस्ट नाझी लोकांची होती. त्याच्या पलीकडे लोकांनी विचारच करायचा नाही. म्हणजे त्यांनी संपूर्ण भूलभुलैया केला आणि ही आपण स्वीकारलेली राज्य पद्धती कशी आदर्श आहे असं लोकांच्या मनामध्ये पूर्ण ठसवलं. आणि तो जर आपण त्या काळातलं सगळं बघितलं तर सगळं डिक्टेटरशिपला फेवरेबल असं वातावरण निर्माण केलं गेलं तिथे. आणि असं करून त्यांनी सत्ता गाजवली. आता पुढे येऊ. परत रशियामध्ये स्टॅलिनच्या काळात सेन्सॉरशिप गाजला, हा शब्द गाजला. राज्याची सत्ता वाढली, प्रत्येक ठिकाणी राज्य हस्तक्षेप करू लागले. स्टॅलिनचा काळ हा हुकुमशाहीचाच काळ होता सगळा. मग रशियामध्ये स्टॅलिन वगैरे जे होते हे प्रचंड दहशतवादी, हुकुमशाहीकडे टेंडन्सी असणारे होते. त्यानंतर कुठेतरी 80च्या उत्तरार्धात थोडा खुलेपणा गोर्बाचेवमुळे आला. म्हणजे गोर्बाचेवनी थोडी सेन्सॉरशिप लूज केली आणि मग परिणाम आपल्याला पुढे माहिती आहे ना. रशियाचं कम्युनिझम सगळा कोलॅप्स झाला. म्हणजे जोपर्यंत सेन्सॉरशिप स्ट्रॉंग होती तोपर्यंत कम्युनिझम तिथे टिकून होता. एक याच्यातलं महत्वाची गोष्ट अशी आहे की सेन्सॉरशिपमुळे विचारशक्तीवरती अंकुश ठेवला जातो. म्हणजे फ्रीडम ऑफ थॉट्स असतं पण ते नियंत्रित असतं, कंट्रोल्ड असतं आणि अंकुश ठेवला जातो. फ्रीडम ऑफ थॉट काढून नाही घेतलं जात पण ते नियंत्रित केलं जातं. म्हणजे आपले विचार कुणीतरी नियंत्रित करतं. हे कसं वाटतं? तर असं हे सेन्सॉरशिपचं वैशिष्ट्य आहे. मग आता आपण असं बघितलं की स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिप या खरं म्हणजे परस्पर विरोधी कल्पना आहेत. याचा काय संबंध एकमेकांशी? तर कसं आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे आणि कसं नाही. सर्वोच्च न्यायालयातील केस याच्या संदर्भात एक आठवा, राजनारायण विरुद्ध उत्तर प्रदेश ही केस आहे. ही केस कशाच्या संदर्भात झाली? माहितीच्या अधिकाराच्या संदर्भात झाली. यात वृत्तपत्रांना लोकशाहीचं चौथा काम म्हणता येईल. जे प्रेसला चौथं पिलर म्हणता येतं. त्यामुळे लोकांना त्यांचे स्वतंत्र मत तयार करता येईल व निर्णय प्रक्रियेत सहभाग घेता येईल. लक्षात येत आहे?
राज्य अनेक मार्गांनी संसूचन थांबवण्याचा प्रयत्न करते. आता बघा तुम्ही, आपलं जे काही कम्युनिकेशन आहे, दळणवळण, संचरण, हे राज्य कुठं ना कुठं तरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे खूप उदारमतवादी लोकशाही देशांमध्ये कदाचित ते मुक्त संसूचन असेल, पण डिक्टेटरशिप जिथं आहे तिथे सगळं तुमचं कम्युनिकेशन हे कंट्रोल्ड असतं, नियंत्रित असतं, ते सेन्सॉरशिपच्या अंडर असतं. स्वातंत्र्य संबंधी राज्य व लोकांमधील संघर्षाचे चित्रण हॉब्स व लॉकनी केलेले आहे. लक्षात येते तुमच्या? म्हणजे हॉब्स आणि लॉक याने स्वातंत्र्य संबंधी राज्य आणि लोकांमध्ये कसं वाद झाले, कसे संघर्ष झाले याचं चित्रण केले. तर हॉब्स तर म्हणतो की राज्य आणि लोक यांच्यात संघर्ष झाला आणि सगळे लोकांचे अधिकार लोकांनी राज्याला देऊन टाकले. तर लॉक म्हणतो कॉन्ट्रॅक्ट केला, करार केला सरळ सरळ, की राज्याला करार की तुम्ही आम्हाला हे द्या, आम्ही तुम्हाला हे देतो, आणि तुम्हाला जमत नसेल, हे जमलं नाही तर आम्ही तुम्हाला बदलू पण शकतो. जे टू वे द्विपक्षीय करार होता लॉकचा. लॉकचा करार हा लोकशाहीवादी होता, हॉबचा करार हा एकपक्षीय होता, आणि त्यामुळे सेन्सॉरशिप जास्त स्ट्रॉंग झाली हॉबच्या करारामध्ये. जेएस मिल सुद्धा आपल्याला असे काही विचार मांडताना दिसतो. जेएस मिल जो आहे हा उदारमतवादी स्वातंत्र्यप्रिय व्यक्ती आहे, मान्य आहे, पण त्याचं म्हणणं काय की राज्य आणि लोकांचे संबंध कसे असावेत, तर राज्यांनी लोकांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्यावं, असं त्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करता येतो. कारण आणि जे राज्य स्वातंत्र्य देऊ शकत नाही तर राज्य नाही करू शकत ते शासन. म्हणजे तो गुड गव्हर्नमेंट असं साधारण गव्हर्नन्स रेकमेंड करतो. कार्ल पॉपर हा मात्र कोणत्याही नियंत्रणाच्या विरुद्ध होता. कार्ल पॉपरचं नाव तुम्ही ऐकून असेल कुठल्या तरी संदर्भामध्ये. कारण काय झालं, त्याच्यामुळे मानवी हक्क नियंत्रित होतात, म्हणून त्याला नियंत्रणच मान्य नव्हतं. राज्याचा दमन सिद्धांत जो आहे, रिप्रेशन थिअरी, ती लुईस अल्थुझर याने सिद्धांत मांडला. तो व्यक्तीचे खाजगी क्षेत्र म्हणजे कुटुंब, शिक्षण आणि धर्म हे खाजगी क्षेत्र आहे, आणि मग हे कुठंतरी व्यक्तीच्या हक्कांवरती परिणाम करतं किंवा थोडस व्यक्तीला कंट्रोल करतं, असं अल्थुझरचं म्हणणं आहे. आणि बरोबर आहे ना, तुम्ही ज्या कुटुंबात वाढलाय, जी शिक्षण पद्धती तुम्ही स्वीकारली आहे, त्याचा कुठेतरी तुमच्यावर प्रभाव होतो आणि तुम्ही त्याप्रमाणे वागायला लागतो. मग यातूनही माहितीचं नियंत्रण होतोच. म्हणजे तुम्ही ज्या वातावरणात वाढताय, शिक्षण, धर्म किंवा काय तुमचं वैयक्तिक कुटुंब व्यवस्था, याच्यामधून सुद्धा थोडस तुम्ही नियंत्रणात राहता आणि माहितीचं नियंत्रण होतं, आणि तो येथेच सेन्सॉरशिप सुरू होतं असं म्हणतात. आता आधुनिक राज्य सेन्सॉरशिप कसं समर्थन करते त्याचं हे बघूया. तर आता एक तुम्हाला आठवत असेल, 19व्या कलमामध्ये विविध हक्क दिले, पण ते नियंत्रित आहेत. म्हणजे हक्क दिलेत पण ते नियंत्रणामध्येच उपभोगायला लागतात. प्रत्येक हक्काला मर्यादा घातली आहे. आठवत आहे, प्रायव्हसीच्या नावाखाली खासगीपणा, देशाची सुरक्षितता, अशा अनेक रिस्ट्रिक्शन्स आहेत, बंधन आहेत. याचाच अर्थ कुठंतरी 19व्या कलमातले हक्क सेन्सॉर केलेले आहेत. कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारण विषय म्हणले, पण आता आठवा की कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता पाळणं शब्दाने सुद्धा हे शिक्षित दखलपात्र गुन्हा आहे. म्हणजे हे सेन्सॉर केलेलं आहे सगळं. आता याच्या व्यतिरिक्त आपण असं बघू, भाषा आणि भाषणामुळे हिंसाचार होऊ शकतो. म्हणजे तुमची भाषा किंवा भाषण हे हिंसाचाराला प्रोत्साहन देणारं असू शकतं, किंवा लोकांच्या मनात लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. आधुनिक काळात इंटरनेटच्या वापरामुळे व्यक्ती वैयक्तिक ब्लॉग, ट्विटर व इतर माध्यमे वापरतात. आता मगाशी जे मी म्हणलं भाषा, भाषण,
ते ब्लॉग, ट्विटर, इतर माध्यमांवरती पण येऊ शकतं. आणि म्हणून हे कुठेतरी सेन्सॉर केलं पाहिजे. इंटरनेटमुळे गडबड होऊ शकते, चुकीच्या बातम्या गेल्या, भावना भडकवणाऱ्या गेल्या तर हिंसाचार होऊ शकतो, भावना दुखावल, म्हणजे कुठंतरी सेन्सॉर करण्याची गरज आहे. यामुळे राज्याचे नियंत्रण कमी होऊ शकते, कारण व्यक्ती वैयक्तिक वापरतात ब्लॉग, ट्विटर, इतर माध्यमे, फेसबुक, अनेक गोष्टी असतात. म्हणजे इथं तुम्हाला महत्व कळलं असेल की स्वातंत्र्याचा सेन्सॉरशिपचा काय संबंध आहे. तर चीन सारख्या देशात अजूनही राज्याचे कडक नियंत्रण आहे. चीनमध्ये अजूनही सगळी संसूचनाची माध्यमे वगैरे ही अत्यंत कडक नियंत्रणामध्ये ठेवली जातात. आणि म्हणून चीनमध्ये सेन्सॉरशिप खूप स्ट्रॉंग आहे असं म्हटलं जातं. लक्षात एक 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 तर आता एक लक्षात घ्या, आज आपण ज्या कन्सेप्ट बघितल्या त्या परस्परांशी संबंधित कशात, लोकशाही आणि आर्थिक विकास या दोन वेगळ्या कल्पना एकमेकांवर कशा अवलंबून आहेत. स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिप हे कसं एकमेकांवर अवलंबून आहे, अशा काही गोष्टींचा आपण आज रिव्ह्यू घेतलेला आढळतो. तर हे जरा कॉम्प्लिकेटेड आहेत कन्सेप्ट, पण या शिकताना थोडस आपल्याला बरं वाटलं. आपण अशा पद्धतीने कधी विचार केलेला नसतो. आपण फक्त कुठेतरी स्वातंत्र्य म्हणजे काय, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय बघतो, पण त्याचं कोरिलेशन काय हे आपण बघितलेलं नसतं. त्याचा सहसंबंध काय आहे, यांचा एकमेकांवर कसा परिणाम होतो, या गोष्टी आपण बघितलेल्या नसतात आणि त्या बघणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, तर आज आपण काय करूयात, या सगळ्या चारही संकल्पना पुन्हा एकदा तुम्ही थोड्याशा बघा, चाळा आणि काय कळतंय ते बघूयात. आणि पुढच्या लेक्चरला आपण याच्या पुढची संकल्पना काय ते बघूयात. तोपर्यंत